दोन शेजारी होते बघा. दोन शेजारी होते. त्यांच्या दोघांची अशी कट्टर दुश्मनी होती. ह्याने ट्रॅक्टर आणलं की तो ट्रॅक्टर आणायचा, ह्याने गाडी आणली की तोही गाडी आणायचा, ह्याने बंगला बांधला की तोही बंगला बांधायचा. आता याच्याकडे पैसे जरी नसले ना तर हा व्याजाने काढायचा, पण त्याने जे आणलं तेच आणायचा. मग एक दिवस काय झालं, एक शेजारचा होता का तो महादेवाची तपश्चर्या करता लांब जंगलामध्ये गेला. आता ह्याचा तो कुठे चालला की याचा डोळा त्याच्यावर असायचा. हा कुठे चाललाय, आज काय करतोय, त्याच्यावर लक्ष देऊन असायचा. मग हा जात असताना हाही त्याच्या मागे मागे हळूहळू लपून लपून गेला. मग आता हा जाऊन तपश्चर्येसाठी बसला. याला वाटलं अरे आता म्हणे याला देवाकडून काहीतरी आपल्यापेक्षा जास्त मागायचंय, आपण पण काय करायचं आता तपश्चर्येला बसायचं. मग दोघंही समोरासमोर असे लांब लांब तपश्चर्येला बसले. समोरासमोर बसले. मग त्यांनी खूप दिवस तपश्चर्या केली आणि एक दिवस शंकर भगवान त्यांना प्रसन्न झाले. आता प्रसन्न झाल्यानंतर पहिल्याकडे गेले. म्हणले तुला काय मागायचं ते माग. आता तो खूप हुशार होता. तो म्हणला अरे मी जर काही मागितलं आणि माझ्यापेक्षा जर याने काही जास्त मागितलं तर मग काय करायचं. म्हणून त्याने काय डोकं लावलं माहिती आहे का. तो म्हणला प्रभू काय करा, माझ्या समोर जो बसलेला आहे ना तोही माझ्या सोबतच तपश्चर्याला बसलेला आहे. मग अगोदर तुम्ही त्याच्याकडे जा, त्याला जे मागायचंय का ते तुम्ही त्याला अगोदर द्या. मग ते शंकर भगवान त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हणले मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय मागायचंय ते माग. त्याला माग म्हणल्यानंतर तो म्हणला अरे मी जर काय मागितलं आणि याने जर जास्त मागितलं तर. तो म्हणला नाही प्रभू हे बरोबर नाही, तो माझ्या अगोदर तपश्चर्याला बसलेला आहे, त्याला मागायचं सांगा नंतर मी मागतो. मग आता शंकर भगवान त्याच्याकडे गेले. राग आला त्यांना. ते म्हणले लवकर काय मागायचं ते मागा नाही तर मी चाललो. मग हा म्हणला काय मागाव, मी काही जरी मागितलं तर हे काय करणार माझ्यापेक्षा दुप्पटच मागणार. याने डोकं लावलं. हा काय म्हणला माहिती का, हा म्हणला प्रभू माझा एक डोळा, एक हात आणि एक पाय गळून पडू द्या. मग आता शंकर भगवानने तथास्तु म्हटलं आणि दुसऱ्याकडे गेले. मग आता हा म्हणलं त्याने काय मागितलं असावं, त्याने काहीतरी जास्तच मागितलं असावं, आपण काय मागायचं. त्यावेळेस हा म्हणला प्रभू तुम्ही त्याला जे दिलं त्याच्यापेक्षा दुप्पट मला द्या म्हणे. मग भगवान शंकर तथास्तु म्हटले आणि निघून गेले. मग याचे 2 हात, 2 पाय आणि 2 डोळे गळून पडले आणि दोघालाही दुःख भोगावं लागलं. महाराज अशा लोकांना देव जरी प्रसन्न झाला तरी काहीच उपयोग नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांच्या नादी लागून काही उपयोग